आता आपण साईबाबांचं वॅक्स म्युझियम बघायला जाणार आहोत। समोर तिकीट प्राइस लावलेली आहे। इकडे बाबांची द्वारकामाई दाखवलेली आहे, जिथे त्यांनी पाण्यापासून दिवे लावले होते। बाबा आपल्या भक्तांसाठी खिचडी बनवायचे, ते पण डायरेक्टली हाताने बनवायचे, बिना चमच्याचा यूज करता। इकडे बाबांचं निद्रास्थान दाखवलेलं आहे, जे जमिनीपासून 8 फूट वरती होतं आणि सगळं चिंध्यांपासून बांधलेलं होतं। बाबा वरती कधी जायचे, खाली कधी यायचे, आजपर्यंत कोणाला दिसलेलं। इकडे श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र आणि ग्रह दाखवलेले, ते दाखवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बाबांकडे श्रीकृष्णासारखं तेज होतं। इकडे आपले मोदी साहेब दाखवले। इकडे इंग्लंडची क्वीन दाखवले, एलिझाबेथ। इकडे कॉमेडियन दाखवले, मिस्टर बीन। इकडे मायकल जॅक्सन दाखवलेले आहे, पॉप डान्स सिंगर। खूप छान वॅक्स म्युझियम आहे, इंडियाचं फर्स्ट वॅक्स म्युझियम आहे, जे डिवोशनल आहे, धार्मिक आहे। तुम्ही नक्की ते व्हिजिट करा। हे साईबाबांच्या 3 नंबर गेटच्या जवळच आहे। शुभ सकाळ, ओम साईराम। तुम्हा सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आता आपण साईबाबांचं वॅक्स म्युझियम बघायला जाणार आहोत। अशा प्रकारे आपण वॅक्स म्युझियमच्या एंट्रन्सला आलेलो आहोत। तसेच आता आपण समोर बघू शकतात, इकडे समोर तिकीट प्राइस लावलेली आहे। तसेच हा म्युझियमचा टाईम आहे सकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत। कधी शिर्डीला आलात की अवश्य इथे भेट द्या। ओम साईराम। बाबांचा डेमो ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा बाबांचा स्टॅच्यू जो आहे तो वॅक्स पासून बनलेला आहे, बाकी सगळे प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनलेले आहे। तुम्ही डिफरन्स पाहू शकता, बाबा कसे दिसत आहेत आणि बाकीचे स्टॅच्यू कसे दिसत आहेत। अशाच प्रकारचे 35+ आतमध्ये स्टॅच्यूज दाखवलेले आहेत। इकडे बाबांची द्वारकामाई दाखवलेली आहे, जिथे त्यांनी पाण्यापासून दिवे लावले होते। हे बाबा आशीर्वाद देताना दाखवले। इकडे बाबांची लेंडीबाग दाखवली आहे, जिथे ते प्लांटिंग करत असतात। हे बाबा उदी देताना दाखवलेले आहेत। बाबा आपल्या भक्तांना उदी द्यायचे, जेणेकरून त्यांचे दुःख दर्द लांब व्हायचे। हे बाबा गहू दळताना दाखवलेले। 100 वर्षापूर्वी जेव्हा प्लेग नावाचा रोग आलेला, तेव्हा बाबांनी आपल्या हाताने गहू दळून शिर्डीला ऑर्डर केली होती, जेणेकरून रोग आतमध्ये आलेले नव्हते। बनवताना दाखवलेले। बाबा आपल्या भक्तांसाठी खिचडी बनवायचे, ते पण डायरेक्टली हाताने बनवायचे, बिना चमच्याचा यूज करता। इकडे सकाळी 9 वाजताचा सीन दाखवलेला आहे, जेव्हा बाबा भिक्षा मागायला जायचे। बाबा 5च घर भिक्षा मागत असे। इकडे बाबा जंगलात बसलेले दाखवलेले आहेत। इकडे बाबा द्वारकामाईत बसलेले दाखवले, दगडावरती। बाबा ज्या दगडावरती बसत असेल तो दगड आज पण तुम्ही द्वारकामाईत बघू शकता। इकडे बाबा शिर्डीत आलेले दाखवलेले। तो कुत्रा बाबांसोबत नेहमी राहायचा, बाबा त्याला सेवक नावाने आवाज येत असत। इकडे बाबांचं निद्रास्थान दाखवलेलं आहे, जे जमिनीपासून 8 फूट वरती होतं आणि सगळं चिंध्यांपासून बांधलेलं होतं। बाबा वरती कधी जायचे, खाली कधी यायचे, आजपर्यंत कोणाला दिसलेलं। इकडे बाबांचं गुरुस्थान दाखवलेलं आहे, जिथे त्यांनी 4 जळते दिवे प्रकट केले होते। बाबांचं गुरुस्थान आज पण तुम्ही लिंबाच्या झाडाकडे बघू शकता। इथे पाठीमागे नदी दाखवलेली आहे। बाबांचे भक्त होते गणुदासजी, त्यांना काशीला जायचं होतं, पण काही कारणास्तव त्यांचा योग येत नव्हता, त्यांना जायला भेटत नव्हतं। तर बाबांनी तो चिंता त्यांच्या पायाखाली मारून गंगाधरा काढून त्यांना काशीचे दर्शन घडवले होते। इकडे बाबा द्वारकामाईत बसलेले दाखवलेले आहेत। बाबा याच पोजमध्ये रास्ता करून दिसायचे।
इकडे बाबा आशीर्वाद देताना दाखवलेले आहेत. इथे तुम्ही बाबांचा आशीर्वाद घेऊ शकता. सुदर्शन चक्र खांदेगा. इकडे श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र आणि ग्रह दाखवलेले आहेत. ते दाखवून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बाबांकडे श्रीकृष्णासारखं तेज होतं. जहाँ प्रेम श्रद्धा वहाँ श्री साई. इकडे बाबांचे हात असे दाखवलेले आहेत जसं काय ते घेत आहे. जेव्हा कधी कोणाच्या घरी बाळ होत असेल तर बाबांच्या मांडीवरती आणून देत असेल, त्यांच्यासाठी त्यांचे हात असे दाखवलेले आहेत. इकडे आपले मोदी साहेब दाखवले. इकडे इंग्लंडची क्वीन दाखवले, एलिझाबेथ. इकडे विल स्मिथ दाखवलेले आहेत, ऍक्टर. इकडे आर्नॉल्ड दाखवलेत. इकडे बिल गेट्स दाखवलेत, मायक्रोसॉफ्टचे जनक. इकडे जेटली दाखवलेले आहेत आणि इकडे आयरन मॅन. आणि इकडे अँजेलिना जोली दाखवली, ऍक्टर. इकडे फुटबॉल प्लेयर्स दाखवलेत, रोनाल्डो आणि मेसी. इकडे वॉल्वरिन दाखवलेला आहे. इकडे कॉमेडियन दाखवले, मिस्टर बीन, जिम कॅरी आणि जॅकी चॅन. इकडे विन डिझेल दाखवलेलं आहे. इकडे महात्मा गांधीजी दाखवलेले आहेत. इकडे मदर टेरेसा. इकडे मायकल जॅक्सन दाखवलेले आहे, पॉप डान्सर, सिंगर. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही खूप छान माहिती दिली. तुमच्यामुळे आम्हाला हे थीम पार्क व्यवस्थित पाहायला मिळालं. सर्वप्रथम मॅडम आपलं नाव सांगा. सोनाली भागवत. तुम्ही या थीम पार्कविषयी तुम्ही काय सांगाल? हे खूप छान वॅक्स म्युझियम आहे. इंडियाचं फर्स्ट वॅक्स म्युझियम आहे जे डिव्होशनल आहे, धार्मिक आहे. तुम्ही नक्की ते व्हिजिट करा. हे साईबाबांच्या 3 नंबर गेटच्या जवळच आहे. एकदम 1 ते अर्धा मिनिटच लागतं इथपर्यंत येईल. धन्यवाद मॅडम. तसंच मी माझ्या प्रेक्षक वर्गाला एकच सांगेन की या मॅडमसाठी एक जोरदार लाईक होऊन जाऊ द्या. ओम साईराम. आल्यावरती नक्की ते व्हिजिट करा. धन्यवाद मॅडम. ओम साई.